याचं समालोचक म्हणून घटक होण्याची संधी मिळाली, त्यामुळे संतोषदादा साहिलजी पाटील यांचा अगदी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अगदी या 3 दिवसामध्ये भरभरून प्रेम मिळालं आणि ही स्पर्धा देखील अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे पुढे सरकत गेली. उद्या शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर उद्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजची स्वप्नातील ही बाई कोणाच्या नावावरती जाणार, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्याच मिळणार. खरं तर पहिला दिवस जय मल्हार बोरी संघ अंतिम 4 मध्ये दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये आपला पूर्व विभागातील जरीमरी खोपटे हा संघ अंतिम 4 मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामधील उरण तालुक्यातील 2 संघ एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. शहरी विभागामध्ये आपण पाहिलं तर आपल्या मुल्लेखंड या गावातील आपला संघ नवजीवन मुल्लेखंड, महालन विभागामध्ये गेलो तर नक्कीच आमचा मोरिया सावरकर यांच्या दरम्यान ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल बहुतेक मोरिया सावरकर संघानं जिंकला. लगेचच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर नवजीवन मुल्लेखंड संघाला. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा प्रणय कोहली आणि निहार म्हात्रे. खरं तर अतिशय आक्रमक आणि घातक अशी जोडी यावेळेला मैदानामध्ये मुल्लेखंड संघाच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे. अगदी रोमांच, शहारे आणि घणघोर युद्ध या मॅचच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी डू अँड डायची लढत करा किंवा मरा, जिंका किंवा हारा, कारण की जिंकणारा संघ येथील एका करंडकाचा मानकरी होईल. हरणाऱ्या संघाला पूर्णपणे जावं लागेल घरी खाली हात. त्यामुळे नक्कीच ही लढाई तुम्हाला पाहण्यासारखी असेल. चला, पहिला गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. नाव आहे यज्ञेश घरात. यज्ञेश घरात म्हणजे नक्कीच आमचा मोन्या यावेळेला गोलंदाजी करणार आहे. एक द्रुतगती गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो यावेळेला गोलंदाजी धुरा सांभाळणार आहे. समोर नक्कीच धावांचं रणमशीन मुल्लेखंड गावातील एक घातक खेळाडू प्रणय कोहलीला आपण पाहू शकाल. एक सुंदरसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलंय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. एक खेळाडू आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहतोय. एक खेळाडू गलीमध्ये बॅकवर्ड पॉइंट अगदी कव्हर लावला. अगदी मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू आपण मिड विकेटला डीप मध्ये पाहतोय आणि एक खेळाडू लॉंग ऑफला डीप मध्ये पाहतोय. अगदी सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला मोरिया सावरकरच्या वतीनं पाहायला मिळत आहे. चला, मॅचला आपण करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरिया. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज, चेंडू फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर दन 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 करत निघून गेलाय चौकार. हॅट्रिक घेणार आहे ना, तब्बल 3,000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. खरं तर अगदी गेल्या मॅच मध्ये आपण पाहिला तर आमच्या अँड्रू रसेलला ज्यांना षटकारांची हॅट्रिक मारली होती त्याला तब्बल 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात आलेलं आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा टॉपेज लागलाय परंतु चेंडू मात्र निघून गेला अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध. 4 धावांसाठी चौकार.
खरोखर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाल्या. मोन्यासारख्या गोलंदाजावरती अक्षरशः हल्ला चढवला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर 3 ओव्हरची मॅच आहे, शेवटची ही मॅच आहे. या वेळेला लाईन मिस केली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू रीड करता आला नाही आहे. थोडासा फास्ट आणि फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी. खरं तर आता मात्र काही क्षणातच काही वेळातच सकाळ सुद्धा होणार आहे आणि हा रंगणारा शेवटचा मॅच आपण एन्जॉय करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल गरंगळत निघालाय. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न निहारला थांबवलाय, कारण की प्रणयला माहित आहे निहार देखील आक्रमक खेळाडू आहे. अगदी 2025 आणि 2026 हा क्रिकेट हंगामाचा विचार केला ना तर या खेळाडूच्या नावावरती जवळपास 8 ते 9 अगदी हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि मुलेखंड प्रीमियर लीग मध्ये ज्यांना स्वप्नातील बाईक साकारली होती, एक उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक तर उत्कृष्ट आहेच असतो. यावेळेला फटका किती चांगला. चेंडू अगदी एका टप्प्यानंतर काळ्या पडद्यावरती अगदी ब्लॅक स्किन वरती आपटला. एक चौकार. चला चला पाठीमागचे प्रेक्षक तर उभे नाही आहेत, परंतु जो निर्णय असेल ना, चला पाठीमागे जे 2-3 प्रेक्षक आहेत सावकारच दिला जाईल. खरं तर आम्हाला देखील इथून चौकारच वाटला. चेंडू थोडासा आतमध्येच पडला होता, त्यामुळे आम्ही डायरेक्ट चौकारच दिला होता. परंतु चला या 4 धावांनी आणखी 4 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. चला मात्र चांगली धावसंख्या या ठिकाणी जमवली आहे. खरं तर दांडा संघाला एवढ्या धावा देखील ना अगदी 3 षटकामध्ये जमवता आल्या नव्हत्या. यावेळेला पुन्हा एकदा स्वीट साऊंड. ओ हो हो, कार्तिक 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 झेल सोडला. निहारचा झेल सोडला. खरं तर कार्तिकने आज त्या ठिकाणी कमाल केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी कठीणातले कठीण झेल त्यानं कन्वर्ट केले आहे, परंतु निर्णायक क्षणी हा झेल त्याच्या हातातून सुटला. त्यामुळे या ठिकाणी या चेंडूवरती मिळेल सिंगल. खरं तर निहार म्हात्रेचा झेल सोडणं आणि सुटलेला झेल किती उपद्रव करणार आहे तो येणारा काळ आणि वेळ जरूर सांगणार आहे. तत्पूर्वी आपण डीजे सौरभला देऊया संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. चला गोलंदाजामध्ये या ठिकाणी आपण बदल पाहतोय. विकी गोलंदाजीसाठी आला. एक चायनामन गोलंदाज. खरं तर या 2025 आणि 26च्या हंगामामध्ये याही खेळाडूच्या नावावरती निर्धाव षटक
टाकण्याचा एक भीम पराक्रम आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर त्याचे गरगर फिरणारे चेंडू खूप साऱ्या फलंदाजांना एका जागेवरती उभं ठेवताना अगदी खूप वेळा आम्ही याची देही याची डोळा पाहिला. तोच गोलंदाज आता समोर निहार आहे की ज्याला अगोदरच्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपल्यामुळे क्षेत्ररक्षण आता मात्र पूर्णपणे विखुरलं जाईल. मैदानाच्या चप्प्यावरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, मोठा फटका, पुन्हा एकदा कार्तिक. ओ माय गॉड, भीत्याच्या मागे ब्रह्मराक्षस लागावा अशा प्रकारे आपण कार्तिकच्या मागे. खरं तर चेंडू त्यानं सोडला जरूर आहे, परंतु त्यानं आपला बेस देण्याचा प्रयत्न केला. खरं तर कर्णधाराला देखील त्याची जागा बदलवण्याची इच्छा नाही आहे. कार्तिक, काही हरकत नाही आहे, चुका जरूर झाल्यात, परंतु बेस्ट क्षेत्ररक्षक तू आहेस. स्वतः कार्तिक आपल्यावरती नाराज झालाय पहा. त्याच्याकडून 2 झेल निहारचे सुटल्यानंतर तो स्वतः नाराज झाला. परंतु त्यानं झेल जरी सोडले असतील ना तरी पण तो त्यानं धावा सेव्ह केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण तो त्या ठिकाणी करतोय. त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आपण वाजवूया. कारण की पहा, त्याने झेल सोडलं तरी कर्णधाराची इच्छा नाहीये त्याची जागा बदली करायची, परंतु तो स्वतः सांगतोय मला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दुसऱ्या ठिकाणी ठेवा, मला दंडित करा. परंतु त्याचं देखील आम्ही कौतुक करतोय. या ठिकाणी कव्हरला फटका खेळलाय, डीप मध्ये कोणी नाही आहे आणि त्यामुळे चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी आली आहे आमच्या नवजीवन मुलेकंड संघासाठी वेलकम बाउंड्री. चला, पुढच्या चेंडूवरती एक मोठा फटका, धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग प्रणय देखील करताना पाहायला मिळतोय. यावेळेला खेचून मारला क्षेत्ररक्षक जिथपर्यंत येईल पहा, किती वेगानं, अगदी हरणाच्या वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली ना तर जवळपास अगदी विकेटच्या माध्यमातून 2 तुम्हाला हरणं धावल्याचा भास होईल. त्यामुळे नक्कीच अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन या दोन्ही फलंदाजांना डबल मध्ये केला. DRS घेतलाय पंचांनी. धावसंख्या 21 झाली आहे. यावेळेला सुपला शॉट खेळायचा होता, फटका फसला. अगदी अति आत्मविश्वास आरोग्यासाठी घातक ठरला. त्यामुळे विकेट नंबर 1 प्रणय कोहली जाईल मैदानाच्या बाहेर. इथं मात्र नक्कीच एक इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नक्कीच पल्लूस्कूप खेळण्याचा प्रयत्न. खरं तर योगेश वाघेच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि अयशस्वी झाला, त्यामुळे त्याला बाद व्हावं लागलं. यावेळेला फिरून मारला आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या कडे कॅच गेला आणि आला काय शुभम आणि गेला काय. त्यामुळे विकेट नंबर 2 शुभम मात्र झाला झेलबाद.
तर आमचे गुणलेखक रोहन मोरे यांनी सांगितलं शुभम म्हात्रे हा 26वा असा खेळाडू आहे जो आजच्या दिवसातील शून्यावरती बाद झाला. त्यामुळे नक्कीच आणखी एक नवीन खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र यज्ञेश मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि हॅट्रिकची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि हॅट्रिकसाठी बक्षीस आहे पा अगदी 3000 रुपये कमवण्याची संधी. कारण की तुकाराम घरात आमचे रॉबगाट काका यांच्या माध्यमातून जो गोलंदाज हॅट्रिक घेणार आहे ना त्याला नक्कीच तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक का. खरं तर 7 खेळाडू आज हॅट्रिकसाठी आले होते, एकानेच कंप्लीट केली हॅट्रिक. रिव्हर्स मारला, झेल होईल का, परंतु झेल आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल एका टप्प्याच्या समाप्तीनंतर चौकार. जर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि ते टाकण्यासाठी सावरकरचा मॅच फिनिशर सुमित घरात. अगदी जर्सी क्रमांक 7 एम एस धोनीची आठवण, दसून शनाकाची आठवण करून देणारा आकडा त्याच्यावर जर्सीवरती पाहायला मिळतोय. याच मैदानामध्ये खरं तर सुमित घरातचा रेकॉर्ड तुम्हाला माहीत नसेल कारण की 2 वेळा ज्या वेळेला शेवटच्या 3 बॉलवरती 18 धावांची गरज असताना त्यानं 3-3 षटकात ठोकलेले होते आणि त्याचमध्ये मॅच फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि तो यावेळेला गोलंदाजी करणार आहे. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचू शकला नाहीये. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी नकार का दिला बरं असेल, परंतु या ठिकाणी पहा थेट यष्टी उडवली गेली आणि संधी मिळाली निहारला आणि निहारना या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरी धाव कंप्लीट केली. खरं तर याच मॅचमध्ये निहारला तब्बल 2 जीवनदानं मिळालेली आपण पाहिली. 2 धावा कंप्लीट केले, धावसंख्या 27 वरती जाऊन पोचताना पाहायला मिळाली. खरं तर असं म्हणतात किस्मत बहादुरों का साथ देती आणि नक्कीच साथ दिली आहे. रिस्क घेतली की तोटा होतो आणि रिस्क घेणाराच थोडासा मोठा होतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर निहार रिस्क घेणारा खेळाडू आहे. म्हणून तर या 2025 आणि 26च्या हंगामामध्ये ज्याच्या नावावरती आपण अगदी 9 हाफ सेंचुऱ्या पाहतो, मॅन ऑफ द सिरीजची बाईक या संघामध्ये त्याच्या नावावरती पाहतो. चेंडू नीटच्या बॅटवरती आला नाही आहे. अगदी स्लिपमध्ये आपण पाहिला तर गलीमध्ये हा चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत फक्त सिंगल मिळाली आहे. धावसंख्येमध्ये अगदी हळूवार एकने वाढ झाली. 28 धावा या धावपलकावरती पाहायला मिळाल्या. तर या षटकातील आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती पाहूया 2 तरी मोठे फटके शोधावे लागतील कारण की शेवटची मॅच आहे. सावरकरच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताय, शेवटपर्यंत संघर्ष करणं ही सावरकर संघाची ओळख राहिली. शरीरावरती आदळला आणि आंतरराष्ट्रीय नियमातील अगदी 36वा नियम LBW पंचांनी जाहीर केला. त्यामुळे विकेट नंबर 3 या ठिकाणी मैदानाच्या जाईल बाहेर.
धावसंख्या 28 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्या. नवीन बॅट्समन हर्षल गावंड मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. खरं तर आज या गोलंदाजानं फलंदाजानं गोमालच केली. खरं तर हा गोलंदाज म्हणून या संघामध्ये पाहायला मिळतोय. परंतु जसकर सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजावरती सागर ठाकूर ज्यांना या सीझनमध्ये जवळपास 15 निर्धाव षटकं टाकण्याचा भीम पराक्रम केला होता, त्या गोलंदाजाला या फलंदाजानं तब्बल 27 धावा ठोकलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. की ज्यामध्ये त्याच्या वैयक्तिक 29 धावा पाहायला मिळाल्या आणि एकट्या सागरला त्यानं 27 मारल्या होत्या. त्याच्यामध्ये त्याने मारलेले 2 स्विच फटके अगदी प्रेक्षणीय आणि देखणे पाहण्यासारखे होते, क्लास होते. आणि खरं तर आजच्या रात्रीतील शॉट ऑफ द डे म्हणून त्यानं एक नो लुक शॉट मारला होता. तो इतका प्रेक्षणीय होता ना की टाळ्यांचा कडकडाट त्या फटक्यासाठी देखील पाहायला मिळाला होता. तोच हर्षल गावंड मैदानामध्ये आलाय. धावसंख्या 28 झाली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. चला या 3 बॉलवरती खरं तर अगोदरच्या 3 बॉलवरती चांगली कामगिरी केली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. एक वेगवान गोलंदाजी साकारत असताना आपण सुमित घरतला देखील पाहतोय. यावेळेला पाठीमागे मारला आणि हा चेंडू जाईल अगदी 6 धावांसाठी. षटकार. पल्लू स्कूपचा हा मोठा फटका पाहायला मिळाला. खरं तर या फटक्याचा आविष्कार आपण झिम्बाब्वेचा डगलस मरेराल यांनी केला होता. हा फटका खूप वेळा नक्कीच अबाधित राहिला होता. तदनंतर अगदी तिलकरत्ने दिलशाननं हा फटका आणला आणि नंतर या फलंदाजानं तो फटका मारलेला पाहिला. पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं नीटचं मिलन झालं नाही. स्वतःच्या डोक्यावरती त्यांना हात मारलेला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता परंतु या ठिकाणी लाईन मिस केली. चेंडू रीड झाला नाही आहे. कारण की प्रत्येक दिवशी दसरा आणि दिवाळी नसते, एका दिवशी अमावस्येची काळी रात्र देखील येते. शेवटच्या अंतिम चला शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. धावसंख्या 34 वरती थांबली आहे. एखादा मोठा फटका येवो हीच नक्कीच नवजीवन मुलेकंड संघाची इच्छा असेल, परंतु हा डॉट येवो ही आमच्या मोरिया सावरकर संघाची इच्छा आहे. आणि इथे मात्र सावरकर संघासाठी डॉट आला, त्यामुळे 34 धावांवरती सीमित राहिली. नक्कीच आमच्या नवजीवन मुलेकंड संघाची पारी आणि 35 धावांचं टार्गेट आमच्या मोरिया सावरकर संघावरचं उभं राहिलं. आणि आताच्या घडीला 35 धावांचं टार्गेट या ठिकाणी कसं पूर्ण केलं जाईल, त्यामुळे नक्कीच या सामन्याची सुरुवात मी केली, परंतु त्या सामन्याचा शेवट करण्याची विनंती आमचे नक्कीच करावे गावातील रॉकस्टार समालोचक नितेशजी भोईर यांना आपण करणार आहोत. की नितेशजी भोईर आपण या आणि या सामन्याचा उत्तरार्ध आपल्या गोड वाणीने आपण रंगवा. पाहूया. चला आपण आज खरं तर या नव्या सुवर्ण पर्वामध्ये स्पर्धेला फार छान ज्यांनी शब्दरूप दिलं आणि मागच्या 3 रात्रीमध्ये आपण त्यांना 3ही रात्रीमध्ये मराठी भाषेमध्ये समालोचन करत असताना त्यांना अनुभवलं. अशा आपल्याच उरण या विभागातील जसखार या गावातील अतिशय शांत, संयमी आणि नम्र
असं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे सिनियर समालोचक मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि त्या भाषेला सादर करत असताना अगदी आपण तीनही रात्रीमध्ये त्यांचं डेडिकेशन समर्पण आपल्याला पाहायला मिळालं. हितेश म्हात्रे सरांचा आपण विशेष सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आयोजकांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. 3 रात्रीमध्ये आपण समालोचक म्हणून भूमिका पाहिली, निवेदक म्हणून भूमिका पाहिली, सूत्रसंचालन त्यांचं आपण पाहिलं, अनुभवलं आणि त्यांचा सन्मान आपण या फ्रेममध्ये स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 बोकडविरा स्पर्धेमध्ये आपण करतोय. यानंतर आम्ही अजून एक सन्मान करणार आहोत. एक युवा समालोचक आज चांगल्या प्रेरणेनं आणि आज या स्पर्धेसोबत जोडल्यानंतर पुन्हा एकदा 3 रात्रीमध्ये त्यांना आपण ऐकलं. अशा मुलेखंड गावाला बिलॉंग करत असताना उरण टेनिस क्रिकेटच्या पटलावर मागच्या काही 2 वर्षामध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण त्यांना ऐकलं सुद्धा. काही स्पर्धा अलिबागमध्ये जाऊन त्यानं कव्हर केल्या, पेनमध्ये जाऊन त्यानं कव्हर केल्या. असा शंतनू चव्हाण मुलेखंड यांचा सन्मान आपण बोकडविराच्या या रात्रीच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा सन्मान करतोय. थँक्यू शंतनू, थँक्यू सो मच. हितेश सर, पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ आम्ही तुमचा सन्मान करतोय. चला फलंदाज, का आपण एक्स्ट्रा टाइम घेताय, लवकर उतरा मैदानामध्ये. चला मेक इट फास्ट. 4 वाजून गेलेत. चला आपण आता आणखी एक सन्मान करतोय. खरं तर असं म्हणतात की ज्याचे डोळे सुंदर तो जगाच्या प्रेमात पडतो आणि ज्याची वाणी गोड जग त्याच्या प्रेमात पडतं. असे आमचे करावे गावातील मराठीचे रॉकस्टार समालोचक. खरं तर मराठीमध्ये समालोचन करत असताना इंग्रजीचा पूर्णपणे वापर करत असताना खरं तर प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा हा एक अवली आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे नितेशजी भोईर आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. खरं तर या स्पर्धेचा घटक म्हणून आम्हाला समालोचन करण्याची तब्बल 3 दिवस संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच आणि या प्रेक्षक लाईव्हचे ओनर सुद्धा आहेत. आपण आयोजकांचं तसेच सर्व मित्रमंडळांचं, साहिलजी पाटील यांचं अगदी मनपूर्वक आभार मानत आहोत की या 3 दिवसामध्ये आपण जे प्रेम दिलं त्या प्रेमाचा आम्ही स्वीकार करतोय आणि आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. आणि आजच्या रात्रीतील सर्वात मोठी ही मॅच आपण एन्जॉय करतोय. चला दरम्यान चला फलंदाजासाठी आणखी एक पारितोषिक आहे पा. जो फलंदाज षटकार हॅट्रिक या मॅचच्या माध्यमातून मारणार आहे त्याला तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक तुकाराम घरात म्हणजे आमचे रॉबर्ट काका यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला आपण आज आजच्या रात्रीमधील शेवटच्या मॅचला आपण घेऊन आलोय. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची मेहनत, खेळाडूंची जिद्द आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम सर्वांनी मिळून आज हा खेळ, ही स्पर्धा एक महोत्सव बनवलाय. आणि आपण अशा एका यशस्वी आणि नव्या पर्वाची सुरुवात आणि साक्ष देतोय, त्यासाठी आपल्याला सुद्धा सार्थ अभिमान आहे. शेवटच्या टप्प्यातील एक शेवटचा थरार आज आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा स्पर्धेचे दमदार आयोजक संतोषजी पाटील साहेब, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं त्यांचे पिताश्री मधुकरजी पाटील साहेबांच्या नावानं या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय मधुकर पाटील चषक 2026. रात्र 3 उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिमचा अखेरचा दिवस असणार आहे. मॅचला ऑन आपण करतोय. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय.
किती चपलाईन आणि किती जलद गतीनं बॉलवर खरं तर झडप घातली बघा. यासाठी तुमच्याकडे असायला हवं ते फिटनेस. आणि फिटनेस फक्त फिजिकल असतं असं नाहीये, मेंटल टफनेस असणं गरजेचं आहे. मानसिक आणि शारीरिक फिट असलेला खेळाडू मैदानामध्ये सहज लिहिलेल्या कठीणातल्या कठीण गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतो. सातत्यानं आपण ते पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल गावंड, फिरकीचा जादूगार, मॅजिकल स्पेल तो हाताळतोय. हर्षलने आज इम्प्रेस केलंय. पहिला स्पेल 2 षटकं 24 धावा 3 विकेट्स त्यानं संपादित केलं आणि मॅचला चांगलं यू टर्न एक्स फॅक्टर बॉलिंग त्यानं केली. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा मिळालं. या मॅच मध्ये त्याचा दमखम पाहायला मिळालाय. ओ पेस व्हेरिएशन, परंतु फलंदाजानं त्याची दाहकता दाखवली आहे. and it's electrifying atmosphere here at this ground at the first. क्रम केलाय आणि आज रात्रीच्या या विस्तीर्ण गर्भात त्याला जर का चेंडू तुम्ही पुढ्यात टाकणार तर तो कार्यक्रम करणार आहे. $5,000 पहिल्या मॅच मध्ये त्याला 3 षटकारांसाठी मिळालेत. आता 2 चेंडू 2 षटकार आलेत. इथे हा बॉल जर का षटकार आला तर कॅश प्राइज मिळणार तब्बल ₹3,000. बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार के सौदागर हर्षल समोर हा बॉल जमिनीला घरंगल, चेंडूवरची नजर ठेवली, बॉलला अगदी सहज लिलिया पकडलाय, फेकूनही दिलाय. अंतर्वर्तुळामध्ये फिल्डर तितकेच चपलाईनं आपल्याला पाहायला मिळाले. सामना जिंकायचा आहे. दोन्ही बाजूनं शर्थीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा सामना रफ अँड टफ होईल. टार्गेट 35 धावांचे. बॉल हवेमध्ये, एक्स्ट्रा खवामध्ये कुणी नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, सुपर मॅग्निफिसंट, अद्भुत, अविश्वसनीय आलेला हा चौकार. बालू घरत प्रतिभा संपन्न खेळाडू, बहुचर्चित. टेनिस क्रिकेटवर खरं तर निर्विवाद वर्चस्व ज्याचा आपल्याला पाहायला मिळालंय. सावरकर या गावाला बिलोंग करत असताना आज सावरकरनं खरं तर या सीझन मध्ये या पिवळ्या रंगाची जर्सी लॉन्च केली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 18. 35 धावांचं टार्गेट आहे. 18x2 36 होतात, म्हणजे अजूनही काढायच्यात. 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. 22 यार्डच्या विकेटवर मात्र ज्यानं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय असा फलंदाज मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी सुरुवात त्यानं करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 18, आता उरल्या 12 मध्ये 17. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल मांडेलकर. हर्षलकडे सुद्धा क्षमता छान आहे, कमबॅक तो करू शकतो. पुनरागमन करून दाखवावं लागेल, इथे पर्याय नाहीये. बॉल हलवार पद्धतीनं बॅकफूट पुश केलाय. खुश रहो. एका धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. खरं तर क्रिकेटमध्ये या सेन्सला फार महत्व आहे. जिथे आपण पाहताय की जो फलंदाज फॉर्म मध्ये त्याला स्ट्रायकिंग एंडवर आणणं मात्र गरजेचं होतं आणि ते त्यानं केलंय आणि पार्टनरनं हे करायचं असतं. बालूनं चार्ज घेतला. क्रिकेटमध्ये असंच असतं, जो फॉर्म मध्ये असतो तो चार्ज घेतो आणि जो चार्ज घेईल तो चर्चेत येईल. बाळू बॉल गतीनं फेकलाय. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल फरार.
येईल चौकार, हा आवाजच सांगतोय की हा चौकारच आहे. पॉवर प्लेचं तिथे चांगली गोलंदाजी त्यानं केली, सिंगल डिजिट मध्ये धावा रोखल्या. दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं चांगला खेळ केला, तिथे दुसरं षटक त्यानं फेकलं, तिथेही सुरुवात चांगली करून दिली. आता निर्णायक सामना आहे, जो जिंकेल तो किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. आणि म्हणूनच ट्रॉफी क्वालिफायर मॅच मध्ये तुम्हाला मोर दॅन 100% द्यायचे असतात, परंतु तो आत्मविश्वास दिसला नाही जो मागच्या 2 मॅचेस मध्ये पाहायला मिळाला होता. तरी संधी आहे. बॉल जमिनीला घरंगलत गेला. ऑनसाइडला डीप लॉंग ऑन मध्ये प्रणय आहेत, बॉलवर येतील, बॉलला उचलतील, फेकून देतील. थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण धावा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये पोहोचल्या त्या 24 या आकड्यावर आता काढायचे आहेत. 9 चेंडू आणि 11 धावा. क्रिकेट आकड्यांचा खेळ आहे, क्रिकेट हे कॅल्क्युलेशनचं खेळ आहे. धावा आणि चेंडूमध्ये फक्त 2चं अंतर आहे. त्यामुळे मनामध्ये दोन्ही फलंदाजांना सांगितलं असेल की आपण मॅचमध्ये आहोत, एकेरी दुहेरी डबल एक सिंगल डबल्सनं जरी आपण पुढे गेलो, 6 मध्ये 4-5 जरी उरल्या तरी चालेल, काही हरकत नाही. मॅच मात्र आपल्याला गमवायची नाहीये. त्या विपरीत गोलंदाजांना मात्र एका विकेटच्या शोधात ते असतील. ती एक विकेट येईल का? बॉल सरळ सोडून दिलाय, जजमेंट फसलं आणि आलाय हा पहिला डॉट बॉल. आता फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडकडनं बालू घरत मात्र निलेशकडे गेलेत. बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू घेतलाय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर येतील, पाहणी करतील, शहानिशा करतील. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण एक यथोचित निर्णय देणार आहोत. प्रेक्षक युट्यूब वाहिनीचा आपण उल्लेख करूया. ओनर कैलास म्हात्रे आणि आमचं हे होम प्रोडक्शन, कॅमेरामॅन अविनाश, व्हीमिक्स अँड डिजिटल स्कोर अपडेटर आमचे सोहिल नाईक, कम्प्युटर एक्सपर्ट आमचे रोनक तांडेल. आणि आम्ही खरं तर सर्व स्थानिकच आहोत, ग्रॅज्युएट क्वालिफाईड. इट्स अ फेअर बॉल अँड अंपायर्स डिसिजन वॉज द करेक्ट डिसिजन. क्या बात आहे. पंचांचं आपण कौतुक करूया. 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन. यथोचित पंचांची भूमिका, पारदर्शक. ओ यावेळेला लाईन मिस करणार आहे. हा वाईड बॉल. धावसंख्या आता पोहोचेल ती 25 वर आणि आता काढायची आहेत 35चं टार्गेट असल्या कारणानं उर्वरित 10ची गरज आहे. गोलंदाज हर्षल, पिन ड्रॉप सायलेन्स आहे. फिल्डर आहेत, पोहोचतील, पुढे जातील, मागे येतील, उंच उडी मारतील, आगे पीछे पीछे आगे. आणि या वेळेला मात्र जर का आपण पाहिलं गेलं तर पकड धरपकड, क्रिया प्रतिक्रिया, ऍक्शन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. विघ्नेश, यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतील. यज्ञेशचा खेळातला स्टँडर्ड वेगळं आहे. ही कॅन बॅट, ही कॅन बॉल, ही कॅन फील्ड. एक परिपक्व खेळाडू. मैदानामध्ये फिल्डिंगचं सेटअप जर का आपण पाहिलं तर 2 उजव्या हाताच्या फलंदाजांना एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन, एक स्ट्रेट कॅचिंग लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कवा. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, लेग स्लीप लाईक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स अँड टेकन. क्षेत्ररक्षक स्वतः ॲज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले. निहार टिपलेला हा झेल. फलंदाज क्रमांक 1 निलेश अंडर प्रेशर. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. डीजे आजच्या रात्रीला आपण पूर्णविराम घेत असताना पुन्हा एकदा नक्कीच आयोजकांचा आम्ही आभार व्यक्त करू.
स्पर्धेसोबत जोडण्याची ही अजून एक नवीन संधी. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट ची एक वेगळी बात असते, एक वेगळी चर्चा आणि एक वेगळा आनंद असतो. चला फिल्डिंग लगेच सेटअप करून घ्या. आणि त्याचबरोबर आमच्या होम प्रोडक्शन प्रेक्षक यूट्यूब वाहिनीला मात्र नक्कीच पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी दिली, त्यामुळे तुमचेही मनापासून आभार. खरं तर इथे सर तुम्हा सर्वांचंच आपल्या सर्वांचं सर्वसाधारण म्हणणं असं असतं की जेवढा मोठा ब्रँड तेवढी त्याची जास्त किंमत, आणि हो, क्वालिटी सुद्धा तितकीच बेस्ट. परंतु हे सर्वाच बाबतीत खरं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. एखादं लोकल ब्रँड सुद्धा तुम्हाला कमीत कमी किमतीत बेस्ट आउटपुट देत असतं. आणि असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं लाईव्ह ब्रॉडकास्टिंगच्या बाबतीत. खरं तर प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा 2 कॅमेऱ्याच्या साह्यानं अगदी आपण पाहिलं तर लाईव्ह स्ट्रीमिंग 4K ची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाली. मल्टी कॅमेरा अँगल्स आपल्याला पाहायला मिळाले, स्लो मोशन रिप्लेज आपल्याला पाहायला मिळाले, अट्रॅक्टिव्ह ग्राफिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळाले, आणि इस्पेशली खरं तर ॲक्युरेट बॉल फॉलोअर्स पाहायला मिळाले. आणि हा बॉल मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करत असताना ऑलमोस्ट 2 आता काढायचे आहेत फक्त. हो, बॉल कुठे आहे? पंचांनी अपडेट केलं, हा व्हाईट बॉल आहे. 5-1 आता उत्साह निर्माण झालाय. आणि इथे सर हे चांगलं आहे, अर्ली सेलिब्रेशन कधीच करू नये. 12th मॅन पण आत्ता सुटलेत बघा, कारण त्यांनाही ठाऊक की मॅच कधी फिरू शकते. आता काढायच्या त्या 5ला किती? फक्त 1. मोरया सावरकर फुंडेच्या क्रीडांगणावर मात्र नक्कीच चांगला स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळाला, चॅम्पियन बनले. आणि याही मैदानामध्ये इथे अजून एक विकेट मिळणार. विकेटचं पतन आता 4 चेंडूमध्ये 1 काढायचे. अजूनही थोडस आपण प्रतीक्षा करूया. घड्याळामध्ये बरोबर 4:24 झालेत आणि सामन्याचा रिझल्ट काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो बिफोर आय विल टेक पॉज, आय वुड लाईक टू थँक्स आमचे डीजे मास्टर, तुमचे मनापासून आभार. आमचे लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे गुणवान गुणलेखक, आमचं समालोचन कक्ष, आमचे पंच, पुन्हा एकदा सर्वच आयोजकांचा आभार. सर्व टीम्सना आज चांगला खेळ केला, शांत संयमानं, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही. आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण निरोप देतोय. बोकिडविरा संघ मात्र भाई चषकामध्ये थोडंसं अनफॉर्च्युनेट पराभव स्वीकारावा लागला. अन्यथा मात्र नक्कीच एक चांगली ऊर्जा या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाली असती. हरकत नाही, पुढच्या वाटचालीसाठी आपण बोकिडविरा या टीमला शुभेच्छा देऊया. आणि मला वाटतंय आता सर्वांना वेध लागलेत ते बोकडविरा प्रीमियर लीगचे. डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच स्पर्धा होणार आहे, त्यामुळे संपूर्ण गाव जत्रेप्रमाणे आपण जसं एकत्र येतो, शेवटची धाव काढण्याचा प्रयत्न, आणि इथे धाव तर झाली आहे, त्यामुळे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन फॉलो करत असताना पिवळ्या रंगाची जर्सी